नमस्कार, मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज। शत्रू हजारो सैनिकांसह समोर उभा आहे। त्याच्याकडे ताकद आहे, शस्त्र आहेत, सत्ता आहे, पण तरीही तो हारतो। कारण त्याची सर्वात मोठी गुपितं आधीच पोहोचलेली असतात स्वराज्याच्या दरबारात। ही केवळ कल्पना नाहीये, हा इतिहास आहे। आणि या इतिहासाचे शिल्पकार होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची खरी ताकद फक्त तलवार नव्हती, तर ती होती त्यांची अद्भुत आणि अचूक गुप्तहेर यंत्रणा। स्वराज्याचं हे गुप्तहेर खातं इतकं मजबूत होतं की शत्रूच्या छावणीत घेतलेला निर्णय, त्यांच्या दरबारात झालेली चर्चा आणि त्यांच्या मनात तयार झालेली योजना ही सर्व माहिती शत्रू हालचाल करण्यापूर्वीच रायगडावर पोहोचत होती। या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक। बहिर्जी नाईक हे नाव म्हणजे स्वराज्याची सावली। ते कधी फकीर बनून शत्रूच्या छावणीत जायचे, कधी व्यापारी बनून बाजारात फिरायचे, तर कधी सामान्य माणूस बनून थेट शत्रूच्या सैन्यात मिसळायचे आणि कोणालाही संशय न येऊ देता ते घेऊन यायचे विजयाची गुरुकिल्ली। इतिहासातील एक महत्त्वाची घटना, अफजल खान बलाढ्य, क्रूर आणि प्रचंड सैन्य घेऊन स्वराज्य संपवण्यासाठी निघाला होता, पण त्याचा पराभव झाला। कारण त्याच्या मनात काय सुरू आहे, त्याचा डाव काय आहे हे आधीच महाराजांना समजलं होतं। पुण्यातील लाल महाल मुघल सरदार शाहिस्ते खान कडेकोट सुरक्षित राहत होता। हजारो सैनिकांचा पहारा, अशक्य वाटणारे मिशन, पण एका रात्री शिवाजी महाराज थेट लाल महालात पोहोचले आणि शाहिस्ते खानावर हल्ला झाला। ही घटना केवळ शौर्याची नव्हती, तर ती होती अचूक माहिती आणि परिपूर्ण नियोजनाची ताकद। महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेमुळे शत्रू कधीच निर्धास्त राहू शकला नाही। त्याला कधीच समजलं नाही की त्याच्या छावणीत स्वराज्याचे डोळे आणि कान आधीच उपस्थित आहेत। आज जगातील प्रत्येक देशाकडे इंटेलिजन्स एजन्सी आहे, भारताकडे रॉ आहे, पण 17व्या शतकामध्ये डोंगर दऱ्यांमध्ये मर्यादित साधनांमध्ये अशी प्रभावी गुप्तहेर व्यवस्था उभी करणं ही केवळ बुद्धिमत्ता नव्हती, तर ती होती असामान्य दूरदृष्टी। शिवाजी महाराजांनी सिद्ध केलं की युद्ध केवळ ताकदीने जिंकता येत नाही, युद्ध जिंकण्यासाठी माहितीचं सामर्थ्य असावं लागतं। आणि म्हणूनच स्वराज्य केवळ तलवारीच्या धारेवर उभं राहिलं नाही, तर ते उभं राहिलं विश्वासावर, नियोजनावर आणि अदृश्य गुप्तहेरांच्या सामर्थ्यावर। अशा या महान रणनीतिकाराला मानाचा मुजरा। भेटूयात अशाच नवीन माहितीसह पुन्हा एकदा। धन्यवाद।